आपल्या सर्वांच्या घरात कोबीची भाजी आवडीने खाल्ली जाते, परंतु तीच कोबी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कधी कधी आपल्याला जीव देखील गमवावा लागू शकतो. त्यामुळे याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक व चॅनल सबस्क्राईब करा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या उपलब्ध असतात. या भाज्यांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक किडे आढळून येतात. थंडगार वातावरण कोबीच्या भाजीसाठी अतिशय अनुकूल आहे. पण मागील बऱ्याच वर्षांपासून तुम्ही ऐकले असेल, कोबीच्या भाजीमधील किडे मेंदूमध्ये जातात. धक्कादायक गोष्ट म्हणजे कोबीच्या भाजीमध्ये असलेले किडे बऱ्याचदा डोळ्यांना दिसत नाही आणि भाजी शिजल्यानंतर सुद्धा कोबीच्या भाजीमधील किडे नष्ट होत नाही. त्यामुळे कोबीच्या भाजीचे सेवन अनेक घरांमध्ये केले जात नाही. मेंदूमध्ये किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टिसर्कोसिस असे म्हटले जाते. बाजारातून विकत आणलेली कोबीची भाजी स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून शिजवली जाते. पण काही लोक भाजी चुकीच्या पद्धतीने शिजवतात, ज्यामुळे भाजीमध्ये असलेले किडे नष्ट होत नाहीत. याच किड्यांना टेपवर्म असे म्हणतात. कोबीमधील किडे जीवघेणे आहेत का, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. टेपवर्म म्हणजे काय? टेपवर्म म्हणजे चपटा आणि परजीवी किडा. हा किडा सामान्य किड्यांपेक्षा अतिशय वेगळा असतो. टेपवर्म प्रामुख्याने आतड्यांमध्ये आढळून येतो. प्राण्यांप्रमाणे माणसांमध्ये सुद्धा आढळून येतो. टेपवर्म पोटात गेल्यानंतर आतड्यांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे उलट्या, थकवा, जुलाब आणि इतर लक्षणे दिसून येतात. शरीरात ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. मेंदूमध्ये किडे झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टेपवर्म आतड्यांमध्ये जेव्हा प्रवेश करतात, त्यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. हे किडे मेंदू, यकृत आणि डोळ्यांमध्ये सुद्धा शिरतात, ज्यामुळे पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उलटी, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. ही लक्षणे शरीरात दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टेपवर्मचे संक्रमण कसे होते? टेपवर्मचे संक्रमण साधारणपणे दूषित अन्न, जसे की कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस किंवा पाण्यामुळे होते. तसेच दूषित माती किंवा प्राण्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्यास देखील टेपवर्मचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे दूषित अन्न, कच्ची कोबी, मांस अशा गोष्टींपासून स्वतःचा बचाव करावा.